हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. नूतन रेसिपीजमध्ये तुमच्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. तर फ्रेंड्स, आज आपण छान असे गुजरातचे फेमस असे मेथीचे गोटे म्हणजे मेथीचे पकोडे करणार आहोत. पण आपण फ्रेश मेथी न घेता मी ही कसुरी मेथी वापरली आहे. तर मी हे बघा, ही अशी एवढी कसुरी मेथी घेतलेली आहे. कसुरी मेथीमध्ये पाणी ॲड करून ठेवायचं म्हणजे थोडीशी नरम पडेल. तर मी हे कसुरी मेथी भिजून ठेवलेली आहे. 10 ते 15 मिनिटं आपण भिजून ठेवायची आहे. पण जर तुमच्याकडे फ्रेश मेथी असेल ना, तर भिजून ठेवायची गरज नाही आहे. तुम्ही ती डायरेक्ट बेसनमध्ये ॲड करून त्याचे पकोडे करू शकता. तर मी साईडला ठेवते. आणि त्याच्यासाठी एक स्पेशल मसाला असा बनवायचा आहे. मसाल्यामध्ये जास्त काही घ्यायचं नाही आहे. फक्त मी एक मोठा चमचा धणे घेतलेले आहे. एक लहान चमचा भरून मी ओवा घेतलेला आहे. आणि तोच लहान चमचा मी हे मिरी घेतलेली आहे. लाल मिरची पावडर आपण ॲड करायची नसते. फक्त ह्याच्यामध्ये हिरवी मिरची ॲड करायची असते. तर जो काही तिखटपणा तुम्हाला हवा असेल ना, तो हिरवी मिरची आणि ब्लॅक पेपर पावडर, ब्लॅक पेपर म्हणजे काळी मिरीचा आपण घ्यायचा असतो. आता तुम्ही ह्याला मिक्सरमध्ये ऑन ऑफ करून हलकासा जाडसर वाटून घ्यायचा आहे. हे बघा, हे असं मी भरड करून घेतलेलं आहे. एकदम बारीक पावडर पण नाही आहे आणि एकदम जाड पण नाही आहे. हे बघा, अशी भरड करून घ्यायचं आपल्याला. आता मी साईडला ठेवते आहे. आता मेथीचे गोटे करण्यासाठी मी हे बेसन पीठ चाळून घेतलेलं आहे. हे मी एक मोठा बॉल भरून बेसन पीठ घेतलेलं आहे. ते मी असं चाळून घेतलं. आता ऑथेंटिक पद्धतीने मेथीचे गोटे बनवायला काय करतात, एक बॉल जर बेसन घेतलं ना, तर 2 ते 3 चमचे बेसनचं जे जाड पीठ असतं, आपण जे लाडवाला बनवतो ना, ते जाड पीठ वापरतात. पण सगळ्यांकडे बेसनचं जाड पीठ किंवा लाडवाचं पीठ नसतं. तर आपण काय करायचं, एक बोल भरून बेसन घेतलं तर मी हे 2 चमचे मी हे रवा घेतलेला आहे. तो मी रवा ॲड करते आहे. आता आपण हे जे मसाला बनवला, तो मसाला आपण ॲड करायचा आहे. मी हे मसाला सगळा एकत्र करून घेते आहे. आता ह्याला आपण भिजून घेऊया. तर थोडं थोडं पाणी ॲड करून आपल्याला हे बेसनचं पीठ भिजून घ्यायचं आहे. छान असं आपण फेटून घ्यायचं. 5-1 मिनिटभर आपल्याला हे छान फेटून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं एवढं पातळ आपल्याला ठेवायचं. ह्याच्यापेक्षा जास्त पातळ नाही ठेवायचं. हे बघा, चांगलं 4 ते 5 मिनिट आपल्याला छान असं फेटून घ्यायचं आहे. हे बघा, हे असं आपल्याला बेटर छान असं पडलं पाहिजे. आता ह्याला 5 मिनिटं आपल्याला रेस्ट द्यायची आहे. तर आता 5 मिनिटं झालेली आहे. आता आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया हे कोथिंबीर. हे मी एक बॉल भरून कोथिंबीर घेतलेली आहे. कोथिंबीरचं प्रमाण मी थोडं जास्त घेतलेलं आहे. तुम्हाला कमी करायचं असेल तर तुम्ही कमी पण घेऊ शकता. हिरव्या मिरच्या बारीक वाटून घेतलेल्या आहेत, आपण त्या ॲड करूया. तुम्ही किती तिखट खाता ना, त्याप्रमाणे तुम्ही मिरची ॲड करा. आता ही जी आपण कसुरी मेथी भिजून ठेवली आहे, ही आपण ॲड करायची आहे. तर हे बघा, कसुरी मेथी आपली छान अशी फुगली पण आहे. तर पाणी सगळं काढायचं आणि मग कसुरी मेथी आपण ह्याच्यामध्ये ॲड करूया. थोडंसं मी हिंग पावडर ॲड करते आहे. मी हळद पावडर ॲड करते आहे. प्रमाणे मीठ ॲड करायचं आहे. आणि ह्याच्यामध्ये मी थोडीशी साखर ॲड करते आहे. म्हणजे मेथीची कडू असते ना, त्याचा कडूपणा बॅलन्स करण्यासाठी फक्त मी अर्धा चमचा साखर ॲड केलेली आहे. आता आपण मिक्स करून घेऊया. फक्त चिमूटभर सोडा ॲड करायचा आहे. आणि सोडा ॲक्टिवेट करायसाठी आपण हे लिंबाचा रस ॲड करूया. आता छान असं फेटून घेऊया. आणि छान असं आपल्याला तळून घ्यायचे आहे गोटे. आता आपण काढून घ्यायचं आहे. कसुरी मेथीमुळे सुगंध एवढा छान येतो आहे ना. आता ही दुसरी बॅच पण झालेली आहे. तर हे बघा फ्रेंड्स, छान असे मस्त गरमागरम मेथीचे गोटे म्हणजे मेथीचे पकोडे तयार झालेले आहेत. आणि मी हे मिरची पण तळून घेतली आहे. बेसनचं पीठ आपण जसं भजी करतो ना, बटाट्याची भजी करतो त्याप्रमाणे बेसनचं पीठ भिजवलं आणि ह्या मिरच्या मी तळून घेतलेल्या आहेत.
मेथीचे गोटे खायला खूप छान लागतात. तुम्ही नक्की ट्राय करा. नवीन पद्धतीची भजी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला खूप आवडेल. तर चला फ्रेंड्स, आता आपण पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसह. तोपर्यंत बाय. आणि हा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल तुमचा खूप खूप धन्यवाद.